करायचा। सटाणा शहरातील नवीन वसाहतीतील अभिमन्यू नगर परिसरात स्थानिक नागरिकांच्या समयसूचकतेमुळे आणि नगरसेविका सीमा सोनवणे यांच्या तत्परतेमुळे एका बेवारस गायीचे प्राण वाचले असून उपचारानंतर त्या गायीनं निरोगी वासराला जन्म दिल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे। सटाणा शहरात मोठ्या प्रमाणात बेवारस जनावरे फिरताना दिसतात। अन्नाच्या शोधात ही जनावरे अनेकदा कचऱ्यातील प्लास्टिक खाऊन टाकतात। अशाच प्रकारे अभिमन्यू नगर परिसरात फिरणाऱ्या एका बेवारस गायीनं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक खाल्लं होतं, त्यामुळे तिच्या पोटात प्लास्टिक साचलं होतं। विशेष म्हणजे ही गाय गाभण असल्यानं तिची प्रकृती अधिकच बिघडली होती। काही दिवसांपूर्वी त्या गायीचा गर्भाशय बाहेर पडल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। ही गंभीर बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ स्थानिक नगरसेविका सीमा सोनवणे यांना माहिती दिली। माहिती मिळताच नगरसेवक पती पंकज सोनवणे तसेच साई सावली फाउंडेशनच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर रुद्रवंशी आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी बोलवण्यात आले। डॉक्टरांनी तातडीने गायीवर योग्य उपचार करत तिची प्रकृती स्थिर केली। काही दिवस काळजीपूर्वक उपचार आणि देखभाल केल्यानंतर त्या गायीनं अखेर एका निरोगी वासराला जन्म दिलाय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले असून नगरसेविका सीमा सोनवणे व साई सावली फाउंडेशनचे सदस्य आणि डॉक्टरांच्या टीमचे नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे। दरम्यान शहरात वाढत चाललेल्या बेवारस जनावरांच्या समस्येसोबतच प्लास्टिक कचऱ्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून व्यक्त होतीये।